कथेचं नाव आहे सिंहाचं प्रतिबिंब. एक जंगल होतं. या जंगलाचा राजा सिंह आता खूप म्हातारा झाला होता. त्याला जरा चाललं की त्रास व्हायचं. त्यामुळे त्याने ठरवलं की आता आपण शिकारीसाठी बाहेर पडायचं नाही. सिंह सगळ्या प्राण्यांची सभा बोलावतो आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात करतो. हे बघा प्राण्यांनो, आता मी म्हातारा झालो आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी एक एक करून माझ्या गुहेत यायचं आणि मी शिकार करून खाणार. मला शिकारीसाठी बाहेर जाणं शक्य नाही. सगळे प्राणी घाबरून गेले. कोणालाच कळेना काय करावे. या जंगलातला ससा मात्र हुशार होता. त्याने ठरवलं सर्वात प्रथम मी जाणार. सगळ्या प्राण्यांना काळजी वाटली. ससा म्हणाला, काळजी करू नका, माझ्याकडे युक्ती आहे. ससा सिंहाकडे जाऊन पोचतो. सशाला उशीर होतो म्हणून सिंह डरकाळी फोडतो आणि म्हणतो, एवढा उशीर? ससा म्हणतो, मी येतच होतो, पण मला एका दुसऱ्या सिंहाने अडकवले म्हणून मला यायला उशीर झाला. सिंह म्हणाला, काय दुसरा सिंह कुठे? चल दाखवतो मला. हो चला महाराज, विहिरीजवळ. ससा सिंहाला घेऊन विहिरीजवळ पोचतो आणि म्हणतो, हे बघा या विहिरीत आहे. सिंह विहिरीत वाकून बघतो तर त्याला दुसरा सिंह म्हणजे त्याचेच प्रतिबिंब दिसते. तो रागाने उडी मारतो आणि पाण्यात पडतो. वाचवा वाचवा, मी कोणाला नाही खाणार, असे म्हणल्यावर सगळे प्राणी त्याला वाचवतात आणि सशाला शाबासकी देतात.